लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 4 डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे कला घरी येते पण तिच्या मनातून घडलेल्या घटना काही जात नसतात। तिला सतत आठवत असतं की निखाऱ्यावरती आपण हात ठेवला आणि तरीसुद्धा आपल्याला सगळं ऐकायला लागलं। नैनिताई पण काही बोलली नाही आणि तिचा दुखावलेला हात सुद्धा ती पाहते। तोपर्यंत नैनाचे बाबा तिकडे येतात आणि म्हणतात, काय ग, म्हणजे आता तू रात्रीचं पण काम करायला लागलीस का? दिवसा तर काम करतच होतीस, पण आता या दोघींना पास मिळावे यासाठी तू रात्रीचा दिवस करून काम करणार का? यावरती नैना म्हणते, तुम्हाला कसं कळलं हे? बाबा सांगतात, आहे ना रॉकेटने मला सांगितलं। नैना म्हणते, खरंच या रॉकेटला ना जासूस म्हणावं की डिटेक्टिव्ह मला काही कळतच नाहीये। असं म्हणत नैना बोलत असताना बाबा म्हणतात, तो आहे म्हणून तरी मला कळतंय काय चाललंय ते। तू तर मला समजूनच देणार नाहीस, पण बाळा स्वतःला जप ना, स्वतःची काळजी घे, इतका दुनियेचा विचार करू नकोस, दुनिया तुझा इतका विचार नाही करत। असं म्हणत बाबा आता कलाला समजवत असतात। तोपर्यंत नैनाला इकडे आता मेड पायाला आईस पॅक लावत असते आणि आता बरं वाटतंय का? नैना म्हणते हो, पण तितक्यात तिकडून संगीता खूण करते की नाही बरं वाटत, दुखतोय असंच बोल। मग नैना म्हणते ॲक्च्युली नाही, खूप दुखतोय आणि नैना आरडाओरडा करायला लागते। तितक्यात अद्वैत बाजूने पास होत असतो आणि तो हा आरडाओरडा ऐकतो आणि येतो आणि काय होतंय तुम्हाला असं म्हणत नैनाला विचारलं असता नैना सांगते, माझा पाय दुखावलाय आणि मला वाटतंय यानं आईस बॅग खूप जोरात दाबतायत त्यामुळे जास्त पाय दुखतोय। याच्यावरती अद्वैत म्हणतो, काय हे सगळं, जरा हळूवारपणे करा की, आणि मी करतो तुमच्या पायाला आईस पॅक मी लावतो। यावरती नैना म्हणते, नको, तुम्ही इतके मोठे माणूस, तुम्ही माझ्या पायाला कुठे आईस पॅक लावणार? यावरती अद्वैत म्हणतो, तुम्ही आमचे गेस्ट आहात आणि चांदेकरांच्या इथे गेस्टला नेहमी स्पेशल ट्रीटमेंट दिली असते, तुम्ही कम्फर्टेबल व्हा बरं। असं म्हणत आता अद्वैत नैनाच्या पायाला आईस बॅग लावतो। त्यावेळेला अद्वैत म्हणतो, तुम्ही डान्स तर खूप छान केलात, खूप छान डान्स केलात। असं म्हणत तो आता इकडे नैनाला म्हणतो, ती मुलगी जर मध्ये नसती ना आली तर तुमचा डान्स छान झाला असता। असं म्हणत तो नैनाला कम्फर्टेबल बसायला सांगतो, तिच्या पायाला आईस बॅग लावतो आणि पुन्हा एकदा कलाचा विषय निघतो। त्यावरती नैना आता तो विषय टाळत म्हणते, मला असं वाटतंय की मी एकदा चालून बघू का, म्हणजे मला चालता येतंय, किती त्रास होतोय। यावरती अद्वैत म्हणतो, ठीक आहे। असं म्हटल्यावरती नैना सांगते, ठीक आहे, मी आता चालून बघते, आणि अद्वैतचा हात हातामध्ये घेत नैना खाली उतरते आणि चालण्याचा प्रयत्न कसला नाटकच करत असते। चालण्याचा प्रयत्न करता करता ती अद्वैतला मिठीच मारते। अद्वैत आणि नैना मिठीमध्ये असताना संगीताला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत असतात। चला, आपली पोरगी तर आपल्या 4 पाऊल पुढे, असं म्हणत संगीता हे दृश्य पाहत असते आणि तितक्यात तिथे राहुल आणि रोहिणी येतात। दोघं हे पाहतात आणि आता रोहिणी म्हणते, अद्वैत, असं म्हणत अद्वैतला आवाज दिल्यावरती ती सांगते, काय रे अद्वैत, काय चाललंय हे सगळं? त्यावरती नैना सांगते, काही नाही, मी जराशी चालून बघत होते, माझा तोल गेला इतकंच। असं म्हणत आता इकडे नैना खोटं बोलते। तोपर्यंत काजू घरी निघालेली असते आणि ती सोहमला धडकते। सोहमला धडकल्यावरती ती सोहमला ओरडते, काय चाललंय काय तुमचं? सोहम आणि काजूची ही पहिली भेट असते। काजू सोहमचा हात हातात घेऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करते। तोपर्यंत इकडे अद्वैत सांगत असतो, काही नाही ग आत्या, म्हणजे त्या चालता येतंय की नाही पाहत होत्या। रोहिणी म्हणते, अच्छा, म्हणजे बाहेर तर यांच्या पायाला खूप लागलं होतं, पण आत्ता ह्या उभ्या राहिला? मग पुन्हा नाटक करत नैना म्हणते, नाही, पाय खूप दुखतोय। असं म्हणत असतानाच इकडे काजू आता मात्र सोहमला उचलते आणि म्हणते, काही डॅमेज झालं नाही ना? सोहम म्हणतो, काय? यावरती काजू म्हणते, म्हणजे काही लागलं वगैरे तर नाही ना? सोहम म्हणतो, नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? आत्ता तुम्ही इथून येलो कुर्तीमध्ये जाताना एका मुलीला पाहिलं का? मला तिच्याशी बोलायचं होतं। काजूला कळतं की सोहम हा कलाताईबद्दल बोलतोय। सोहम म्हणतो, मला तिच्याशी बोलायचं होतं, पण त्या निघून गेल्या का? यावरती काजू म्हणते, तुमच्या श्रीमंताचा हाच प्रॉब्लेम आहे, मदतीची गरज होती तेव्हा तुम्ही कलाताईचा वापर करून घेतलात आणि मदत तुमची संपली तसं तिला हकलून दिलं। पण सोहम सांगण्याचा प्रयत्न करत असतो, काजू काही ऐकत नसते। सगळ्या श्रीमंतांना एकाच तावडीत ठेवत तागडीत तिने आता सोहमला सुद्धा बडबडायला सुरुवात केली असते। सोहम विचार करतो, कोण आहे ही, कशी आहे ही, किती बोलते, असा विचार करत आता सोहम आणि काजू यांची सुद्धा पहिली भेट घडलेली असते। काजू आता सोहमला ज्ञान देऊन तिकडून निघून जाते। तोपर्यंत संगीता आता अद्वैत आणि कला यांच्या रूममध्ये टोकून पाहत असताना सरोज आणि आता अद्वैतची काकी तिकडे येऊन उभी राहते। सरोज म्हणते, कोण आहात तुम्ही आणि माझ्या मुलाच्या बेडरूममध्ये टोकून काय पाहताय? संगीता थोडीशी गडबडते। इकडे कला घरी येते आणि भांडी घासत असते। तिला सतत अद्वैतने केलेला अपमान आणि अद्वैतपेक्षा कलाने तिला जायला सांगितलं हे तिच्या जिव्हारी लागलेलं असतं। सारखी तीच घटना आठवून आता कला उदास होत असते। त्याच वेळेला तिकडे आता बाबा येतात आणि म्हणतात, काय ग कले, काय झालं? यावरती कला म्हणते, काही नाही हो बाबा, दिवसभराचा शीण आलाय,
बाबा म्हणतात तू खोटं बोलू नकोस, काहीतरी घडलंय, बोल ना, काय झालंय का? यावरती कला बाबांना काही सांगायला नकार देते. बाबा म्हणतात हे बघ, दुसऱ्यासाठी आपण किती करतोय ना त्यापेक्षा आपल्या स्वतःला पण काय वाटतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कले, दरवेळेला दुसऱ्यासाठी झिजण्याचा प्रयत्न करू नकोस, स्वतःसाठी पण काहीतरी करण्याचा प्रयत्न कर. असं म्हणत बाबा अचूक कलाला ओळखतात. कलाच्या डोक्यात मात्र नैनीने केलेला अपमान, अद्वैतने जायला सांगितलेलं हे सारखं सारखं आठवत असतं. बाबा ओळखतात की कला आपल्यापासून काहीतरी लपवते. नक्कीच काहीतरी घडलंय जेव्हा ती पास द्यायला गेली होती, पण कला काही सांगण्यासाठी नकार देते आणि बाबा ते शोधूनच काढत असतात. सरोज सांगत असते कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? यावरती संगीता म्हणते ते मी असं करत संगीता गडबडते. त्याच वेळेला अद्वैतची काकी सांगते वहिनी, अहो डान्स करताना ज्या मुलीला लागलं बघा, अद्वैतने तिला उचलून रूममध्ये आणलेलं आहे आणि त्यांचेच ह्या आई आहेत. यावरती संगीता म्हणते हो, यांना बरोबर समजलं, म्हणजे मी ना जरा गडबडले, मला काही नीट सांगता येत नव्हतं, माझी नैनी आहे ना ती आतमध्ये आहे. सरोज म्हणते काय, म्हणजे अद्वैतने त्या मुलीला आपल्या रूममध्ये उचलून आणलंय? सरोजला पण खूप मोठा धक्काच बसतो. अद्वैत आता नैनाकडे पाहत असतो. त्याच वेळेला सरोज, संगीता आणि काकी येतात आणि अद्वैत सांगत असतो मी तुमचा पाय वरती ठेवून देऊ का? आणि तो नैनाचा पाय हातात घेऊन बेडवरून वरती ठेवत असतो. हे सगळं करत असताना या तिघी जणींची एंट्री होते. सरोज म्हणते अद्वैत, आणि अद्वैत आता आईकडे पाहतो आणि त्याच वेळेला सगळे एकत्र येतात. तेव्हा आता सरोज म्हणते कोण आहे ही, नाव काय ग तुझं? पण नैना उत्तर न देताच अद्वैत उत्तर देतो यानं नैना खरे यांचा न पाय थोडासा मुरगळला आणि म्हणून त्यांना मी इकडे आणलं. डान्स करता करता एका मुलीने त्यांना ढकललं होतं. असं म्हटल्यावरती आता मात्र सरोज म्हणते अद्वैत तू एक काम कर, तू बाहेर जा, मी बघते इथे काय ते, कारण बाहेरच्या फॉर्मॅलिटीज पण पूर्ण करायला पाहिजेत ना, त्यामुळे तू बाहेर जा. असं म्हणत सरोज आता अद्वैतला बाहेर जायला सांगते. नैना विचार करते अरे देवा, हा जर का बाहेर गेला तर मला फोन नंबर पण याचा नाही मिळालेला आहे, काय करू बरं? असं म्हणत असताना अद्वैत बाहेर जायला निघतो. तेवढ्यात मुद्दाम नैना ओरडते आई ग, दुखतंय. अद्वैत बाहेर जायला निघालेला पुन्हा मागे फिरतो आणि तिकडे येत काय झालं तुम्हाला असं म्हणत मुद्दाम तो आता नैनाकडे येतो. हे सगळं चालू असताना रोहिणी म्हणते हो अद्वैत तू बाहेर जा, बाहेरची पण सगळी कामं तुला पाहायची आहेत ना, आम्ही आहोत की इथे. नाईलाजाने अद्वैत बाहेर जातो आणि इकडे नैना विचार करते अरे देवा, हा तर बाहेर गेला, आता ह्याचा फोन नंबर कसा मी मिळवू? इकडे संगीता म्हणते दे पोरी, मी तुझा पाय शेकवून देऊ का? संगीता नैनाचा पाय शेकवण्याची ऍक्टिंग करते. तोपर्यंत अद्वैत बाहेर गेलेला असतो. सरोजला हे सगळं काही वेगळंच वाटत असतं, पण नैना मात्र इकडे आता पुढे काय करायचं हाच विचार करत असते. म्हणजे आजची भेट तर अर्धवट राहिली. फोन नंबर मिळाला असता तर काहीतरी चर्चा करता आली असती, बोलता आली असती, पण ह्याच्या आईने ह्याला बाहेर पाठवले, फोन नंबर पण नाही मिळाला. फोन नंबर कसा मिळवू किंवा पुन्हाची भेट कशी घडवून आणू यासाठी नैनी आता विचार करत असते आणि त्यासाठी नैनी खूप मोठं कारस्थान करते. आपल्याच कानामधलं एक कानातलं, जे की स्वतःचं नसतंच, कलाच्या आजीने कलाला दिलेलं कानातलं, जे कलाने नैनाला घालायला दिलं असतं, त्यातलं एक कानातलं नैना आता नैना कानातलं काढते आणि ते कानातलं मुद्दाम अद्वैतच्या रूममधल्या कुशनच्या खाली लपवते, जेणेकरून या कानातल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेट होईल. हा कलाचं कानातलं खाली ठेवून नैनीचा डाव असतो. आता मात्र नैनीचा डाव मात्र उलगडणार असतो. ज्या वेळेला इकडे लगेचच सरोज विचारत असते कोण आहात तुम्ही, म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत शहरामध्ये कधी पाहिलेलं नाहीये किंवा शहरामध्ये तुमची काही ओळख आहे का? असं म्हटल्यावरती संगीता गडबडते, कारण पूजेला आलेले बरेचसे सगळे मोठे बिझनेसमॅन असतात. रोहिणीने विचारल्यावरती आता संगीता खोटंच बोलणार असते की हो आम्ही पण खूप मोठे बिझनेसमॅन आहोत. असं सांगत संगीता पहिल्यांदा खोट्याच्या जळजळामध्ये अडकत जाणार असते आणि या सगळ्याचा पुढे जाऊन संगीता आणि नैना या दोघींना खूप मोठा गोंधळ होणार असतो. आपण साधे मूर्तिकार आहोत हे सांगायला संगीता आणि नैनाला लाज वाटत असते. इकडे मात्र आता आबा सांगत असतात की डान्स कॉम्पिटिशनचा आपल्याला निर्णय ठरवायला पाहिजे ना. अद्वैत म्हणतो सगळ्यात भारी डान्स ज्याने केला त्यालाच आपण डान्स कॉम्पिटिशनचा विनर ठरवूया. अद्वैतच्या मनामध्ये नैनाच असते आणि अद्वैत नैनाचा आता पारितोषिक देऊन तिचं आता स्वागत करत असतो. म्हणजे अद्वैतने पहिला नंबर नैनाला द्यायचं कन्फर्म केलेलं असतं. मग पहिल्या नंबरचं मिळालेलं बक्षीस ते म्हणजे एक नेकलेस असतो. चांदेकरांच्या पेढीवरचा हिऱ्यात सोंद्याचा नेकलेस तो आता नैनाला दिला जातो. संगीता खुश होते. तो नेकलेस घेऊन आता इकडे नैनी घरी येते. पण इकडे कला चिडलेली असते. या श्रीमंतांना दुसऱ्याची काही पडलेलीच नाहीये, दुसऱ्यांचं त्याला काही नाही, नुसतं पैशाचा माज असतो. हे आता बाबा ऐकतात आणि कलाचं काहीतरी बिनसलंय हे बाबांच्या लक्षात येतं. तितक्यात आता तो
हार जो घालून आलेली असते नैना तो काढून काजू आता मात्र कलाच्या गळ्यात घालते आणि म्हणते या हाराची खरी हकदार ही कलाताई आहे, कारण तिनेच तुला तयार केलं आणि पाठवलं होतं, असं म्हणत तो हार आता इकडे कलाच्या गळ्यात येतो। त्यावेळेला काजू म्हणते काय ग नैनी, तुझ्या कानातलं कुठे आहे? आता मात्र नैना गडबडते आणि कला म्हणते माझं कानातलं हरवलंस तू। आता या सगळ्या कानातल्यामुळे पुन्हा एकदा अद्वैत आणि कला, अद्वैत आणि नैना ह्या तिघांचीही भेट होणार असते आणि पुढे मालिका एका वेगळ्या वळणावरती लागणार असते।